मध्ये की ज्या पद्धतीने केंद्र सरकार हे दुर्दैव आहे, ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे अतिशय म्हणजे इंडिपेंडंट बॉडीज होत्या, त्याच्यात कधीही सरकारचा हस्तक्षेप झालेला नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने या तिन्ही संस्था, स्वायत्त संस्था या होत्या. आणि खरं तर या राज्यात ईडी कोण आहे हे 5 वर्षापूर्वी कोणाला माहिती नव्हतं. एक पोल घ्या तुम्ही. पण दुर्दैवाने अदृश्य शक्ती सातत्याने ईडी, सीबीआयने इन्कम टॅक्सचा वापर करून पक्षफोड, घरफोड, लोकांना भीती दाखव, हे दुर्दैव आहे. या नवीन भारतात जो ते करू पाहतात त्याच्यात अदृश्य शक्तीचा एवढा मोठा रोल आहे की आज दडपशाही वाढत चालली आहे आणि लोकशाहीचा गळा दाबण्याचं पाप हे सातत्यानं अदृश्य लागतं. वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही, टीका टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर्स सांभाळायला जाणार नाही. तुम्ही ती काळजीच करू नका. काय बोलतात, काय करतात, काय आपण बोलतो नाही ना, त्याच्या संदर्भातलं तुम्ही मी बरोबर करतो, तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा. बाकी आता आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला, खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही. त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्यानी, तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यानी कॅन्टीनमध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही. पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये. बायको आत गेली की कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन. चेष्टा नाही करत, सिरियस. मी चेष्टा करत नाही आहे. पार्लमेंटमध्ये नोटपॅड लागतो मॅडम, पर्स नाही लागती. पर्समध्ये कुठे पैसे देणार आहोत? तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंटमध्ये जाता येतं. आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं, कॅन्टीन में भेटो. मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार? जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सोळे चालतील का? सदानंद सोळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मतं? कोणाकडे बघून मतं देणार, मी का सदानंद सोळे? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा. कितीही सदानंद सोळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचं, विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मलाच आहे. तिकडे तुमची ही मागायचे बोलताय ना तुम्ही, महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, 10 विरोधातले, 38 त्यांच्या बाजूचे. 38 पैकी एकाने तरी 5 वर्ष महागाईचा म तरी काढलाय का? काम करायचं म्हटलं तर जो नगराध्यक्ष असतो त्याच्याशी गोडच बोलावं लागते नगरसेवकाला, त्यावेळेस त्याला निधी मिळतोय. जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची असेल तर आमदाराला त्यांच्याशी जरा ताबी. आमच्या सगळ्या महिला आहेत, काही माझ्या आईच्या वयाच्या आहेत. आम्ही काल काय निर्णय घ्यावा? 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, कुणी केलं? काल आम्ही केलं. अजित, आशाताई, आनंदराव पवार. आईचं नाव हे आता प्रत्येक वेळेस इथल्या प्रत्येकाने लावायचं. आज आईचा मान सन्मान केलं ना आपण. बापाचं पण महत्व तेवढे, पण बापापेक्षा थोडं आईचं महत्व जास्तच. नमस्कार, मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.